भयाची छाया, बसस्टॉप ते रेल्वे स्टेशन, हॉर ॲडव्हेंचर, प्रेरणादायी कथा. ही आहे 5 धाडसी विद्यार्थ्यांची कथा. अज्ज, नेहा, रोहित, प्रियंका आणि करण, ज्यांनी एका भयावह प्रवासाचा सामना करत आपली अंतःप्रेरणा आणि धैर्य कसे साठवायचे हे शिकले. हा प्रवास फक्त गूढता नसून एक प्रेरणादायी धडा आहे जो तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. थंड हिवाळ्याची संध्याकाळ. शेवटची बस न आल्याने त्यांनी निर्णय घेतला रेल्वे स्टेशनसाठी चालत जाण्याचा. आजोबांनी दिलेला इशारा त्यांनी दुर्लक्ष केला. मात्र गर्द धुके आणि शांत वातावरणाने त्यांच्या मनात पहिलं बीजारोपण केलं, भयाचं. रस्त्यात एक जुनी बस दिसली, जिच्यातून प्रकाश झिरपत होता. असं वाटलं तिथे कोणी तरी आहे, पण आत मात्र रिकामी शांतता होती. अचानक सावली बाहेर आली, कधी दिसणारी, कधी अदृश्य. नेहामध्ये घबराट पसरली आणि सर्वांचे मन साशंक झालं. ते मागे वळले, तेव्हा त्यांच्या नजरेस विचित्र संदेश दिसले. या ठिकाणी 5 जण बेपत्ता झाले होते. ते परत आले नाहीत. सर्वांचे मन भीतीने हादरले, पण अजयनं ठरवलं, सत्य उलगडायचं. एक रिकामी ट्रेन आली. अजयनं हिंमत दाखवत आत प्रवेश केला. तिथं चमचमणाऱ्या भिंतींमध्ये सर्वांच्या प्रतिमा हास्य करताना दिसल्या. एक विचित्र, भयावह हसू. नेहा किंचाळली, ही जादू आहे. आपण पळूया. सर्वांनी एकत्र रस्ता धरला आणि स्टेशन धुक्याच्या पडद्याआड गायब झालं. त्या रात्री त्यांनी शिकलं, भविष्यात कोणत्याही संकटासमोर घाबरायचं नाही, पण शांतपणे व सुरक्षित निर्णय घ्यायचे.